जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मत्स्य व्यवसायाचा ठेका रद्द करून अन्य व्यक्तीला देण्याची भीती दाखवून एका रद्द न करण्यासाठी व तक्रारदार यांच्याकडून मोबदल्यात 2,65,000ची मागणी करणाऱ्या नंदुरबार मत्स्य व्यवसाय विभागाचा अतिरिक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी यांना 65,000ची लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे। नंदुरबार येथील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी वर्ग 2 चे किरण गणेश पाडवी यांच्याकडे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार असून 30 जुलै 2025 रोजीच्या जिल्हास्तरीय तलाव ठेका समिती सभेत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील उंबर्डी येथील रंगावली तलावामधील 1 जुलै 2025 ते 30 जून 2030 या कालावधीसाठीचा सामंजस्य करार तक्रारदार यांच्यासोबत करण्यास नवापूर तालुक्यातील खैरवे येथील नवजीवन मत्स्य व्यवसाय संस्थेचे चेअरमन यांना मान्यता देण्यात आली होती। या मान्यतेच्या आदेशाची प्रत लोकसेवक किरण पाडवी यांनी तक्रारदार यांना देऊन मत्स्य व्यवसाय ठेका मंजूर केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। मात्र तक्रारदारांकडे पैसे नसल्याने त्यांनी किरण पाडवी रक्कम दिली नाही। यामुळे 9 जानेवारी रोजी किरण पाडवी यांनी तक्रारदारांना कार्यालयात बोलावून तलावात मासे न टाकल्याच्या कारणावरून ठेका रद्द करून अन्य संस्थेला देण्याची भीती दाखवली। ठेका रद्द न करण्यासाठी तब्बल 2,65,000 रुपयांची मागणी केली। त्यानंतर जानेवारी 23 त्यातील 2 लाख रुपये अन्य इसमाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगून 65,000 रुपयांची लाच मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे। सदरची कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराम गावेत, विजय ठाकरे, हेमंतकुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे, सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणी संशयित किरण पाडवी यांच्या विरोधात कलम 7 भ्रष्टाचार कलम अधिनियम 1988 प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।